तर अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली। पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप करत अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। बुचकेंनी अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली आहे। याबद्दलचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। तर आपण हे दृश्य पाहतोय। अजितदादांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले जात आहेत। घटक पक्षांना डावलल्याचा आरोप यावेळेस केला जातोय आणि त्यामुळे जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला थेट आशाताई बुचके ज्या भाजप नेत्या आहेत यांनी विरोध केलाय। महायुतीमध्ये बिघाडी दिसते काय असं वाटायला लागले। मागच्या बाजूला जर पाहिलं त्या ठिकाणी आशाताई बुचके आणि त्यांचे सर्व समर्थक या ठिकाणी अजित पवारांच्या कार्यक्रमाला विरोध करताना दिसत आहेत। आपण थेट आशाताई बुचके यांना विचारणार आहोत नेमक्या काय आहेत त्यांच्या भावना। खरं तर आशाताई बुचके या सोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। आपण काय नेमकं तुमचं मागणं आहे ताई? पर्यटनाचा तालुका आहे आणि पर्यटनाच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी विश्वासात घेतला जात नाही असं पालकमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या राज्याला आहे की नाही? त्याच्या मागे दडलंय काय तुम्हाला या कार्यक्रमाला निमंत्रण होतं का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे का नाही? आहेत की नाही हा आमचा सवाल आहे। राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही? अजित पवार जर अशी मस्ती करत असेल खपवून घेतला जाणार नाही। नक्कीच आपण पाहतोय अशा पद्धतीने जर विरोध होत असेल तर युतीमध्ये बिघाडी झाली आहे का जुन्नरमध्ये हे सगळं पाहावं लागणार आहे। आपण भाजपचे काही नेते आहेत, नाना काय सांगाल, काय नेमका विरोध आहे तुमचा? आमचा विरोध त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात नाही, पण आज पक्षाच्या नावाखाली या ठिकाणी पर्यटनची मीटिंग घेतली जाणार आहे। त्या ठिकाणी पर्यटनचा आराखडा सादर केला जाणार आहे। पालकमंत्री हे सर्वांचे आहेत आणि सर्वांना विश्वासात घेऊन या तालुक्याचा आराखडा तयार करायला सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। परंतु आज या ठिकाणी याची फक्त राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना बोलून त्या ठिकाणी आराखडा सादर करणं, त्याला आमच्या पर्यटनच्या कार्यक्रमाला विरोध, बाकी तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला विरोध। नक्कीच तर आपण पाहिलं अशा पद्धतीने काळ्या फितीगाळ्यामध्ये टाकून हा सगळा अजित पवारांना विरोध होताना या ठिकाणी दिसतोय। कॅमेरा पर्सन स्मिता शिंदे, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे।